नमस्कार सर्वांना, मी रोनिकम. तर आपण आज बघणार आहोत, तुम्ही जर नवीन मोबाईल घेतला असेल आणि मग तुम्हाला रेशन कार्ड मध्ये तो अपडेट करायचा असेल तर तो कशा प्रकारे करायचा, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या देशात मोठ्या प्रमाणातील लोकांकडे रेशन कार्ड आहे. रेशन कार्ड म्हणजे शिष्यता पत्रिके असेलच तर तुम्हाला रेशन मिळते. रेशन कार्ड हे सरकारी दस्तऐवज आहे ज्याचे तुम्ही सरकारी कागदपत्रे काढताना वापर करू शकतात. तुमच्यामुळे रेशन कार्ड असेल मात्र तुम्ही मोबाईल नंबर नवीन घेतला असेल तर तो अपडेट कसा करायचा, असा प्रश्न अनेकांना पडतो. काही लोक नवीन फोन घेतल्यावर तो अपडेट करायला विसरतात, मग त्यांना रेशन मिळत नाही. कारण रेशन कार्ड बरोबर जो नंबर तुम्ही लिंक करता त्यावर OTP येतो. रेशन कार्ड मध्ये असा अपडेट करा नवीन नंबर. तुम्ही जर काही कारणाने नवीन नंबर रेशन कार्ड मध्ये अपडेट केला नसेल तर तो कसा करायचा ते आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. रेशन कार्ड मध्ये मोबाईल नंबर तुम्ही घर बसल्या अपडेट करू शकतात. त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. फक्त 8 स्टेप फॉलो करून तुम्ही हे काम करू शकतात. रेशन कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याच्या सोप्या स्टेप जाणून घ्या. सर्वात आधी तुम्हाला नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टलच्या वेबसाईटवर जा. वेबसाईटवर सिटीजन कॉर्नर नावाचे एक सेक्शन असते. तिथे जा आणि रजिस्टर चेंज ऑफ द मोबाईल नंबर यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल. आता घरातील मुख्य सदस्याचं NCF ID तिथे टाका. जर तो नसेल तर तुमच्या आधार कार्ड नंबर तिथे टाकू शकतात. तुमच्या घरातला मोबाईल जो प्रमुख व्यक्ती असेल त्याचा तुम्ही आधार कार्ड नंबर तिथे टाकू शकतात. त्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे. यानंतर रेशन कार्डवरील घरातील ज्या मुख्य सदस्याचे नाव लिहिलेले असेल ते नाव इथे लिहा. म्हणजे तुम्हाला आधार कार्ड नंबर देखील मुख्य सदस्याचा टाकायचा आहे आणि रेशन कार्ड नंबर देखील मुख्य सदस्याचा टाकायचा आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे मोबाईल नंबर वरील स्टेप पूर्ण केल्यावर तुमचा मोबाईल नंबर तिथे टाका आणि सेव्ह ऑप्शनवर क्लिक करा. या स्टेप न चुकता पूर्ण केले की तुमचा नवीन मोबाईल नंबर रेशन कार्ड बरोबर जॉईन होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला या स्टेप करायच्या आहेत. म्हणून ही माहिती आपण दिलेली आहे. आपण तुम्हाला करून दाखवलेली नाही, पण तुम्हाला माहितीनुसार हे कळलेच असेल, कारण की एकदम सोपी माहिती म्हणून तुम्हाला लगेचच समजू शकते. ऑफलाईन मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा. जर तुम्हाला नवीन मोबाईल नंबर रेशन कार्ड मध्ये ऑनलाईन अपडेट करताना अडचणी येत असेल तर तुम्ही तो ऑफलाईन देखील अर्ज करू शकतात. तुम्हाला थेट फूड डिपार्टमेंट मध्ये जाऊन तुमचा अर्ज सादर करावा लागेल. तुमच्या जिथे रेशन दुकान आहे तुम्हाला तिथं जाऊन तुमचा नंबर अपडेट करता येऊ शकतो. त्यांना सांगून की आम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे, ते लगेच तुमचे मोबाईल नंबर अपडेट करून देतील. त्याचबरोबर रेशन कार्ड आणि आधार कार्ड प्रति द्यावे लागतील. म्हणजे तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर तुम्हाला तिथं रेशन दुकानामध्ये आधार कार्ड आणि रेशन कार्डाची दोघींची झेरॉक्स द्यावे लागतील आणि तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करावा लागेल. पण तुम्ही जर या वरच्या 8 स्टेप फॉलो केल्या तर तुम्हाला घरी बसल्या रेशन कार्ड मध्ये नंबर अपडेट करता येईल. असे केल्यावर काही दिवसातच तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड बरोबर अपडेट होईल. मग ज्याही रेशन कार्ड धारकांचे आधारला मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर त्यांनी या दोघी स्टेप पैकी कोणतीही स्टेप फॉलो करू शकतात. जर तुम्हाला ऑनलाईन काम चांगल्या प्रकारे जमत असेल तर तुम्ही मोबाईलवर देखील या स्टेप फॉलो करून तुम्ही रेशन कार्ड नंबर अपडेट करू शकतात. आणि जर तुम्हाला ऑनलाईन जमत नसेल तर तुम्ही ऑफलाईन प्रकारे रेशन दुकानात जाऊन हा नंबर अपडेट करू शकतात. तर रेशन धारकांनी लवकरात लवकर नंबर अपडेट करून घ्यायचा आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रेशन धारकांनी 1 नोव्हेंबर पर्यंत KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ज्याही रेशन कार्ड धारकांची KYC प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर त्यांच्याजवळ अजून 6 दिवस बाकी आहेत. 5-6 दिवसात तुम्हाला लवकरात लवकर KYC करून तुमचे रेशन मिळवायचे. ज्यांनी KYC केले नाही त्यांना रेशन दिले जाणार नाही, तर रेशन तुमचे बंद होऊ शकते. तर रेशन धारकांनी लवकरात लवकर आपले KYC करून आपला मोबाईल नंबर कोणता आहे तो अपडेट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.